नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दोडक्याच्या सालीची चटणी ही रेसिपी बघणार आहोत। आता या ठिकाणी मी पावशेर दोडके घेतलेले आहेत। तर याची साल आपण आता ही स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत, कारण ही मिठाच्या पाण्यात भिजत ठेवून मग धुवायची, कारण आपल्याला ही वरची साल वापरायची आहे। त्याच्यामुळे हे स्वच्छ मी मिठाच्या पाण्यात बुडवून 5 मिनिटं बुडवून ठेवले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरची सगळी जी माती धूळ असते ती सर्व निघून जाते। तर आता आपल्याला या दोडक्याची साल काढून घ्यायची आहे। आता ही व्यवस्थित साल निघते या दोडक्याची, पिलरनी याची साल सर्व काढून घ्यायची आहे। तर चला आपण आता याची साल काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला काय काय मसाले वापरायचे ते पण बघूया। आता या ठिकाणी मी शेंगादाणे घेतलेले आहेत, जिरे घेतले आहे 1 छोटा चमचा भरून, 5-6 लाल मिरच्या आहेत आणि लसणाच्या 2 कांड्या घेतलेल्या आहेत। तर आपल्याला आता एवढे मसाले यामध्ये वापरायचे आहेत। आता हे शेंगादाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत मी, आणि आता आपण दोडक्याची साल सुद्धा काढून घेतली। एकदम फ्रेश अशी साल निघालेली आहे बघा, अगदी छान साल निघते या दोडक्याची। पिलरने जर काढली तर खूप व्यवस्थित अशी साल निघते। तर चला आपण आता काय करायचं ते बघूया। आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला आता या कढईमध्ये अगदी थोडं तेल टाकायचं आहे। अगदी कमी तेलामध्ये आपल्याला ही चटणी बनवायची आहे। आता यामध्ये आपल्याला ही साल टाकायची आहे। आता ही साल व्यवस्थित अशी परतून घेऊया आपण त्या तेलामध्ये। आता सर्व सालीला तेवढं तेल लावून घ्यायचं आणि ही साल अगदी बारीक गॅसवर 5 मिनिटं अशी खालीवर करत राहायचं आणि कडक करून घ्यायची आहे आपल्याला ती। आणि आता हे सर्व मसाले मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहे। शेंगादाणे, लसूण, खोबरं नाही, शेंगादाणे, लसूण, जिरे आणि लाल मिरची। आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकले आहे। आणि आता ही साल सुद्धा आपली बघा एकदम कडक झालेली आहे। आता ही साल आपण त्यामध्ये टाकून घेतली, अशी कडक एकदम साल होते। आता ही साल आपण त्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता थोडासा हिंग टाकायचा। आता यामध्ये थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे। आता ही मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची आहे। तर बघा आपली ही दोडक्याच्या सालीची चटणी रेडी झालेली आहे आणि ही 15 दिवस चटणी व्यवस्थित राहते, अगदी बिलकुलही खराब होत नाही। तर तुम्हाला ही चटणी कशी वाटली? तुम्हाला जर या चटणीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आता आपण ही मिक्सरच्या भांड्यातून सर्विंग बाउलमध्ये मी सर्व केलेली आहे। तर बघा मैत्रिणींना, अगदी छान टेस्टी आणि अशी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। दोडका आणि दोडक्याची साल ही फार पौष्टिक असते। धन्यवाद।